पुण्यातील 731 ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेकडून प्रशासकांची नियुक्ती. मात्र उच्च न्यायालयाकडून जिल्हा परिषदेच्या आदेशाला स्थगिती. 17 फेब्रुवारीच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. हैदराबाद गॅझेटच्या आधारे संभाजीनगरमध्ये 106 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी. 24 अर्ज फेटाळले. उर्वरित अर्जांची छाननी सुरू. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरस. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव. अध्यक्षपदासाठी विक्रम खुटवाड यांच्या नावाची चर्चा. सातारा नगरपालिकेतील 6 सभापतींची निवड बिनविरोध. मुख्याधिकाऱ्यांनी केली घोषणा. यासोबतच स्थायी समिती सदस्यपदी तिघांची वर्णी लागल्याची मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून घोषणा. नंदुरबारच्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेत पाण्याचा गंभीर प्रश्न. विद्यार्थ्यांना नाल्यातील पाणी पिण्याची वेळ. कोट्यवधींची शाळा पण मूलभूत सुविधांचा अभाव. आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल. झेडपीच्या प्राथमिक शिक्षकांना 10वी-12वीच्या पेपरसाठी ड्युटी. मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रमक. परीक्षेसाठी ड्युटी लावल्यानं विद्यार्थ्यांच्या नुकसानाचा शिक्षक संघटनेचा दावा. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा. पुण्यातील भोर तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन. कामगार विरोधी नवीन 4 श्रमसंहिता रद्द करण्यात याव्या. अंगणवाडी सेविकांची मागणी. निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बळकटीकरण होणार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. पुढील 3 वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, मार्गदर्शन केलं जाणार. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरवस्था. संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. भंडारा जिल्ह्यातील 22 रेती घाटांमधून उत्खननाला खनिकर्म विभागाची मंजुरी. राष्ट्रीय हरित लवादानं निर्वाळा दिल्यानं मिळाली मंजुरी. कंत्राटदारांना काही प्रमाणात दिलासा. अहिल्यानगरमध्ये लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात हिंदू संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. लव्ह जिहाद आणि सक्तीचं धर्मांतरण रोखण्यासाठी विशेष समिती गठीत. मात्र वर्ष उलटूनही ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाला दिलं स्मरणपत्र. व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात बजरंग दल इशारा रॅली काढणार. नागपूरमध्ये बजरंग दलाकडून इशारा रॅलीचं आयोजन. व्हॅलेंटाईन डेच्या नावावर समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा बजरंग दलाचा आरोप. भंडारा पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांच्या बॅगा व्यवस्थित तपासण्याच्या सूचना. पोलीस आयजी यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना. पोलीस भरतीत संभाव्य गोंधळ टाळण्याच्या वरिष्ठांच्या सूचना. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या 88 रिक्त जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया. परेड ग्राउंडवर भरती प्रक्रियेला सुरुवात. 88 शिपाई पदासाठी जवळपास 1000हून अधिक जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. संभाजीनगरच्या मादनी गावात चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर पंचनाम्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना शिवीगाळ. गावकऱ्यांचा आरोप. पोलिसांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह. सोलापूरच्या माढ्यामधील गारअकोले गावात पोलीस पाटलाला मारहाण. पोलिसांना आमची माहिती का दिली या कारणावरून मारहाण. टेंभुर्णी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील वारजे परिसरात सराईत गुन्हेगाराची धिंड. वारजे पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धिंड काढली. पोलिसांकडून वारजे कर्वेनगर भागातील गुन्हेगारांची झाडाझडती. अहिल्यानगरच्या शिर्डीत हाय प्रोफाईल देह व्यवसायाचा पर्दाफाश. शिवाजीनगर परिसरातील हॉटेल पवनधामवर पोलिसांचा छापा. 4 पीडित मुलींची सुटका. 2 आरोपींवर गुन्हा दाखल. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो अंतर्गत कारवाई. शिरपूरच्या कृषी कार्यालयातील लाचखोरी उघड. 5000ची लाच घेताना तालुका कृषी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला रंगेहात अटक. सुनील पाटील नावाच्या डेटा एंट्री ऑपरेटरला पकडलं. अमरावतीच्या अचलपूरमधील शहानूर धरण कॅनॉलमध्ये जळलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं. 6 आरोपींना पोलिसांकडून अटक. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृतदेह जाळला होता. नागपूरमधील मोहपा रोडवरील अपघाताप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. अपघातात 12वीच्या विद्यार्थिनीसह वडिलांचा जागीच मृत्यू. दुर्घटनेत आणखी एक विद्यार्थिनी जखमी. उपचार सुरू. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. रविवारी पहाटे 4 ते सोमवारी रात्री 9 पर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय. महाशिवरात्रीला व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील पूर्णपणे बंद राहणार.
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लाल गुलाबांना बाजारात मोठी मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल परिसरातील गुलाबाला बाजारात मोठी मागणी. गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा. लातूरमध्ये सुरक्षित प्रवासासाठी 1000 जणांना हेल्मेटचं विनामूल्य वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसेनेचा उपक्रम. पुण्याच्या इंदापूरमधील बाभुळगाव ग्रामस्थांकडून नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार. बाभुळगावच्या अधिकाऱ्यांचं गाव अशी ओळख. एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मयूर महाजन, प्रतीक्षा कवडे आणि वैष्णवी मिसाळ यांचा सत्कार. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेचे केंद्रीय पथकाकडून पाहणी. केंद्रीय पथक प्रमुख सीपी मोहन यांच्या नेतृत्वाखाली पाहणी. सिंधुदुर्गातून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. प्रशासनाचं आवाहन. देवगड ते निपाणी राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू. पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवत पतीची आत्महत्या. वीरेंद्र सिन्हा असं मृत व्यक्तीचं नाव. पती पत्नीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती. लोणावळ्यातल्या टायगर पॉइंट येथून खोल दरीत उडी घेतली. सोलापुरात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल. कांद्याला केवळ 6 ते 8 रुपये प्रति किलोचा भाव. शेतकरी चिंतेत. सरकारनं कांद्याला अनुदान द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. सीसीआयनं कापूस खरेदीची मुदत वाढवून द्यावी. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआयला कापूस विक्रीसाठी 4600 शेतकऱ्यांची नोंदणी. तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बारामतीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं दोषींवर कारवाई करण्याची मागणी. साताऱ्यात शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पॉलिश करण्याचं काम अंतिम टप्प्यात. यावर्षी आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळणार. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात. 1 कोटी खर्चून शिवस्मारकाचं नूतनीकरण. स्मारकाच्या बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई. शस्त्रधारी मावळे असणार. महागाईमुळे वाशिमच्या ग्रामीण भागातील घरकुल बांधकामं अडचणीत. शासनाकडून मिळणारं अनुदान अपुरं ठरतंय. बांधकाम साहित्याचे वाढलेले दर लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी. मोफत 5 ब्रास रेती अद्याप मिळाली नसल्यानं अनेक ठिकाणी कामं थांबली.